नमस्कार मंडळी. ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो काय? टीव्हीवर वारंवार बातम्या सांगून विरोधी पक्ष जो गोंधळ घालत आहेत व ते टीव्हीवर दाखवत आहेत घोटाळा होतो म्हणून, ती वस्तुस्थिती नाही व पत्रकार लोकांना ते सांगत नाहीत. मी 1980 पासून ते 2017 पर्यंत जेवढ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये मी तेथे पोलिंग ऑफिसर किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे. एखादा अपवाद असेल नेमणूक झाली नाही म्हणून, मी काम केले असल्यामुळे मला बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाते येथपासून ते ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेतली जाते इथपर्यंत कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता बॅलेट पेपरबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, कारण ते आता इतिहास जमा झाले आहेत. पण ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो का हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर असं आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होत नाही. ईव्हीएम मध्ये कोणताही घोटाळा होत नाही. घोटाळा करता येत नाही. ईव्हीएम मशीन हॅक होतं का? ईव्हीएम मशीन हॅक होत नाही, कारण मशीनमध्ये इंटरनेटची सोय नाही. हॅक होण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था असायला पाहिजे. मोबाईलमध्ये इंटरनेटची सोय असते म्हणून मोबाईल हॅक होतो. पण ईव्हीएम मध्ये हॅक होत नाही, कारण मशीनमध्ये मोबाईलची सोय नसते. आता निवडणूक प्रक्रियेकडे बघू. जे उमेदवार निवडणुकीला उभे असतात त्यांचा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी एक प्रतिनिधी प्रत्येक बूथवर उपस्थित असतो. त्याच्या देखरेखीखाली त्या बूथवर मतदान होते. सकाळी 6च्या सुमारास उमेदवाराचा प्रतिनिधी बूथवर उमेदवाराचं पत्र घेऊन येतो. त्यावर त्या प्रतिनिधीच्या सहीचा नमुना असतो. त्याच्याजवळ ओळखपत्र असतं. खात्री झाल्यावर निवडणूक आयोगाच्या प्रिस्क्राईब फॉर्मवर त्याची सही घेतली जाते. नाव लिहिलं जातं. त्याच्यासमोर मशीनची सॅम्पल टेस्ट केली जाते. त्यावेळेला त्या प्रतिनिधीसमोर प्रत्येक उमेदवारास काही सॅम्पल मते दिली जातात आणि नंतर मोजणी केली जाते व पडताळणी केली जाते. मशीन बरोबर आहे याची खात्री केली जाते. हे सर्व उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर तपासलं जातं. जेवढी मतं सॅम्पल म्हणून उमेदवाराला दिली आहेत तेवढीच मतं मशीनवर त्या उमेदवारासाठी दाखवली जात आहेत काय? म्हणजे एका उमेदवाराला दिलेली मतं दुसऱ्या उमेदवाराला दिली असं होतं का? असं होत नाही. याची खात्री त्या प्रतिनिधीला करून दिली जाते. त्याचं समाधान केलं जातं. त्यानंतर जे मतदान सॅम्पल म्हणून दाखवलं होतं ते मतदान डिलीट केलं जातं, पुसलं जातं, मशीन कोरं केलं जातं आणि मशीन चालू करून पाठीमागे बटन असतं त्याला झाकण कव्हर लावून ते बंद केलं जातं. ते सील केलं जातं. सीलवर त्या उमेदवाराच्या प्रतिनिधीची सही घेतली जाते. ते सील म्हणजे लेबल असतं. त्या लेबलच्या दोरीच्या गाठी वरती लाख लावून निवडणूक आयोगाच्या सीलचा ठप्पा मारला जातो. म्हणजे ते सील कोणालाही आता तोडता येत नाही आणि मशीनमध्ये घोटाळा करता येत नाही. त्यानंतर आणखीन वरती एक झाकण असतं. त्या झाकणालाही सील लावलं जातं. त्याच्यावरही उमेदवाराच्या प्रतिनिधीची सही घेतली जाते. त्या सीलला सुद्धा लाख लावली जाते. मशीन ओके केली जाते. जे मतदार येतील त्यांना तेथे मशीन रेडी करून ठेवलं जातं. जर त्या मशीनमध्ये काही घोटाळा असता तर त्याच वेळेला जो कोणी उमेदवाराचा प्रतिनिधी असतो त्यांनी तेथेच आक्षेप घ्यायचा असतो व मशीन बदलायचं असतं. पण तसं आक्षेप घेण्यासारखं काहीच नसतं. शिवाय शासकीय कर्मचारी त्या बूथवर नेमून दिलेले असतात. रस्त्यावरचे उचलून आणलेले लोक नसतात. त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. जर मशीनमध्ये काही घोटाळा असेल वा नादुरुस्त असेल तर मशीन बदललं जातं. म्हणजेच एकाचं मत दुसऱ्याला असा घोटाळा होत नाही. हे येथे आवर्जून सांगत आहे.
पराभूत उमेदवार सांगतात तसा अजिबात घोटाळा होत नाही. या इतक्या सर्व गोष्टी घडतात व तपासल्या जातात आणि मतदान होतं, म्हणजेच इथे घोटाळा होत नाही. तसंच निवडणुकीची वेळ संपली की पुन्हा ते मशीन सील केलं जातं व ते सील सुद्धा त्या पोलिंग एजंटची सही करून केलं जातं. म्हणजे मतदान चालू करताना आणि बंद करताना दोन्ही वेळेला पोलिंग एजंटची सही घेतली जाते. म्हणजेच मशीन ओके आहे. जे बडबडत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा, ईव्हीएम मध्ये घोटाळा, याचा अर्थ त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांनी लबाडी केली व सही करून त्या उमेदवाराची त्यांच्याच प्रतिनिधींनी फसवणूक केली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच बूथवर प्रतिनिधी असतो त्याला एक प्रकारे गुन्हेगार ठरवत आहेत हे त्यांचेच लोकप्रतिनिधी. हे बरोबर आहे काय? ही सर्व वस्तुस्थिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडायला पाहिजे, पण ते का करत नाहीत हे माहीत नाही. तसंच निवडणूक प्रक्रिया कशी होते याची एक व्हिडिओ करून ही आयोगाने प्रसिद्ध करायला पाहिजे. म्हणजे ईव्हीएम मध्ये घोटाळा होत नाही हे निश्चितपणे लोकांच्या लक्षात येईल. येथे शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक साधारण निवडणूक तारखेपूर्वी 1.5 ते 2 महिने आधी होते. तेथे निवडणूक आयोगाच्या कार्यशाळेत सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ईव्हीएम मध्ये मशीन कसं हाताळायचं याचंही प्रशिक्षण दिलं जातं. तसंच मशीनवर सॅम्पल मतदान करून तपासणी केली जाते, खात्री केली जाते ते बरोबर आहे का बिघाड आहे हे पाहिलं जातं. त्याशिवाय मशीन वापरलं जात नाही. असा साधारण 2 दिवस 8 ते 10 वेळा ते मशीन हाताळल्याने कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो. मशीन योग्य प्रकारे चालत आहे याची खात्री होते. याप्रमाणे कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण दिल्यानंतर निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांना एका मोठ्या हॉलमध्ये साधारण 9 वाजता बोलवलं जातं. तिथे निवडणूक कार्यालयातर्फे त्यांच्याही आदल्या दिवशी त्या हॉलमध्ये बूथवर लागणारे साहित्य योजनाबद्ध पद्धतीने ठेवलेलं असतं. कोणताही गोंधळ नसतो. जे कर्मचारी तिथे येतात त्यांची नोंद घेऊन त्यांना ते साहित्याचं वाटप केलं जातं. कोणताही गोंधळ होत नाही. एवढी पूर्वतयारी करून निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात येते. अगदी पूर्ण साहित्य त्यांना दिलं जातं. त्यानंतर ते साहित्य घेऊन साधारणपणे 4 कर्मचारी प्रत्येक बूथवर त्यांची नेमणूक केली असते तिथे जातात. त्यासाठी बाहेर वाहनांची सोय असते, पोलीस संरक्षण असते. आपापल्या बूथवर त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थितरित्या कोणताही गोंधळ न होता आदल्या दिवशी पाठवले जाते. बूथवर गेल्यावर सर्व साहित्याची व्यवस्थित मांडणी करायची असते. ईव्हीएम मशीनची तिथे मॉक पोल घेऊन खात्री करून घेतली जाते. साधारण 8 ते 10 वेळा त्याची तपासणी होते, खात्री करून घेतात. मशीन ओके आहे असं पाहिलं जातं. नंतर मॉक केलेलं मते डिलीट केली जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी 6च्या सुमारास सर्व लोक बूथवर उपस्थित असतात. त्यात लोकप्रतिनिधीचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असतो. तो तेथे 6 वाजता हजर असतो. त्यांच्यासमोर मशीनवर मॉक पोलिंग घेऊन त्यांची खात्री करून दिली जाते की ज्या उमेदवाराला जेवढी मते दिली आहेत तेवढीच मते त्या मशीनवर दाखवली जात आहेत याची शहानिशा त्यांना करून दिली जाते आणि त्यांचं समाधान करून दिलं जातं. आणि नंतर ती मतं सॅम्पल मते म्हणून दिलेली असतात ती सर्वच्या सर्व पुसून डिलीट केली जातात. मशीन कोरं केलं जातं. म्हणजेच त्या मशीनमध्ये एकही मत नसतं. नंतर मशीनचं बटन मतदानासाठी ऑन करून बटनावर असलेलं झाकण सील केलं जातं. सील म्हणजे एक लेबल असतं. त्या सीलवर प्रतिनिधीची सही घेतली जाते. ते सील दोऱ्याने गाठ मारून गाठीवर चॉकलेटी लाखेने सील करून त्यावर निवडणूक आयोगाच्या सीलचा ठप्पा मारला जातो. नंतर मशीनचं झाकण पाठीमागून बंद करून सील केलं जातं. त्यावर सुद्धा प्रतिनिधीच्या सह्या घेतल्या जातात. अशा प्रकारे मशीन पूर्ण लॉक केलं जातं. याप्रमाणे पूर्वतयारी केली जाते आणि लोक मतदानासाठी येतील
तशी मतदानाची प्रक्रिया चालू होते. मतदाराचे नाव आणि क्रमांक उच्चारून प्रतिनिधीला त्याची कल्पना दिली जाते. याप्रमाणे दिवसभर मतदान होतं. संध्याकाळी वेळ संपली आणि गर्दी झाली तर त्या बूथच्या दरवाजापासून बाहेर जेवढी रांग असेल त्या रांगेतील शेवटच्या मतदाराला आधी चिठ्ठी देण्यात सुरुवात करून दारापर्यंत आलेल्या प्रत्येकाला सही केलेली चिठ्ठी दिली जाते. याप्रमाणे जेवढे तिथे मतदार असतील त्या सर्वांना निवडणुकीची वेळ संपली असली तरी ते 6 वाजेपर्यंत आत आले म्हणून त्यांना मतदान करण्याची मुभा दिली जाते. मात्र 6 नंतर कोणी आलं तर त्याला मतदान करता येत नाही. मतदान बंद केलं जातं वेळ संपली म्हणून. नंतर पुन्हा मशीन लॉक करून सील केलं जातं. म्हणजे एक सील सकाळी आणि एक संध्याकाळी, याप्रमाणे 2 वेळा ते मशीन सील केलं जातं. त्यावर पुन्हा लोकप्रतिनिधीची सही घेतली जाते. त्यांच्या सह्या झाल्यानंतर ते तेथून परवानगी घेऊन निघून जातात. सर्व सोपस्कर म्हणजे सर्व नोंदी, कागदपत्रांसाठी दिलेली पाकिटे योग्य प्रकारे भरून सर्व साहित्य मुख्य बूथवर जमा केले जाते. वरील सर्व तपशील लक्षात घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे कोणताही घोटाळा करणे कोणालाही शक्य नाही. शिवाय मतदान केल्यावर व्हीव्हीपॅट मधून मतपत्रिका पाहून मत त्यालाच दिलं आहे याची मतदार खात्री करतो. व्हीव्हीपॅटवरील मतपत्रिका व ईव्हीएम मशीनमधील मते ही तंतोतंत जुळत असतात. त्यात कोणताही गोंधळ नसतो. व्हीव्हीपॅट हे फार महत्त्वाचं व मतांची खात्री करून देणारं असं मशीन आहे. आपल्या देशात अत्यंत प्रगल्भ आणि अचूक अशी निवडणूक प्रक्रिया होते याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. आता जे ईव्हीएम घोटाळा म्हणून जे लोक बोंब मारत आहेत ते लोकांची फसवणूक करत आहेत आणि ज्याला आपला प्रतिनिधी म्हणून तेथे नेमणूक केली होती त्याला हे उमेदवार तोंडघाशी पाडत आहेत. कारण त्यांच्या प्रतिनिधींनी सीलवर सह्या केलेल्या असतात. मतमोजणीच्या दिवशी सुद्धा तेथे मान्यवर लोक असतात. त्यांच्या समक्ष ती मते मोजणी जातात. याप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निकाल लागतो. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाते. नंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी केली जाते. इथे कोणताही घोटाळा होत नाही आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणीही असं म्हणत नाही की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय. ज्या वेळेला आपण हरलो हे लक्षात येतं त्यानंतर हरलेल्या उमेदवाराकडून ही ओरड सुरू केली जाते. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, ही लोकांची फसवणूक आहे. घोटाळा आहे तर तुमच्या प्रतिनिधींनी मशीनच्या सीलवर सही कशी केली हा सर्व तपशील निवडणूक आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. यासंबंधीची व्हिडिओ क्लिप सविस्तरपणे सुरुवातीपासून ते मतदान पूर्ण होईपर्यंतचा टप्पा आहे त्या प्रत्येक टप्प्याची व्हिडिओ क्लिप तयार करून ती त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करायला पाहिजे. असो, ईव्हीएम मध्ये घोटाळा होत नाही हे सांगण्यासाठी ही व्हिडिओ क्लिप बनवलेली आहे. आता मतदानाच्या आकडेवारीबाबत लोकप्रतिनिधी वा हरलेले उमेदवार म्हणतात, आम्हाला एकूण मते म्हणजे आमच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर इतकी लाख मते होतात व ही जास्त मते होतात. म्हणजे आम्हाला जास्त मते मिळाली व त्यांचे विरोधी पक्ष यांना इतके लाख मते कमी मिळाली. तरी आमचे उमेदवार कमी निवडून आले व त्यांचे उमेदवार जास्त निवडून आले. असं कसं? हा जो युक्तिवाद आहे तो लोकांना मूर्ख बनवणारा व खोटा आहे व खोटा आभास निर्माण करणारा आहे. त्याबाबत खुलासा असा की दुसऱ्या क्रमांकाच्या मतापेक्षा फक्त एकच मत जास्त मिळालं तर एक मत जास्त आहे त्या उमेदवाराची निवड होते. फक्त एकच मत जास्त असलं तरी तो निवडून येतो. त्यापेक्षा जी जास्तीची मतं त्याला पडतात ती त्याला बोनस म्हणून मिळाली आहे असं समजावं. म्हणजे एका उमेदवाराला 500 मतं मिळाली आणि दुसऱ्या उमेदवाराला 501 मतं मिळाली तर 501 मतं मिळणारा उमेदवार निवडून येतो. आता 501च्या पुढे जी जास्तीची मते
दुसऱ्या उमेदवाराला मिळाली तर ती त्याला बोनस म्हणून मिळाली आहे असे समजावे. इथे शहाणे लोक जनतेला मूर्ख बनवण्यासाठी सांगतात, आमच्या सर्व उमेदवारांची मिळून एकूण मते जास्त मिळाली आहेत, म्हणजे जी जास्तीची बोनस मते आहेत ती दुसऱ्या पराभूत उमेदवाराकडे वळवावी आणि पराभूत उमेदवार निवडून आला असं जाहीर करावं, असं त्यांना अभिप्रेत आहे. कारण एकूण मतदान आम्हाला जास्त आहे, आमचे उमेदवार जास्त असायला पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद असतो. तो दिशाभूल करणारा व मूर्खपणाचा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल आणि हे निवडणूक आयोगाने सविस्तरपणे सांगायला पाहिजे, पण ते सांगत नाही. हे एक मोठं आश्चर्यजनक आहे आणि खेदजनक आहे. असो, आपणास व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.